वरती आपल्याला पाहायला मिळतात. थांबवलं गेलं पहिल्या षटकांमध्ये, पहिल्या आघाडीच्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं जी धावगती खऱ्या अर्थानं हवी होती बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय गणेश मोहिते 11 या टीमला, ती गती मात्र कोणती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अगदी आघाडीचे फलंदाज देखील इथून मात्र बाद झालेत, ज्यांच्यावरनं या टीमची संपूर्ण जबाबदारी होती. किशोर बाद झालाय, अमोल देखील बाद झाला आणि आता मात्र अगदी आपण पाहतो ना की फलंदाज रवी आणि जयेश यांच्यावरती मात्र संपूर्ण जबाबदारी पाहायला मिळते. इथून तुम्हाला या मॅचमध्ये जर का विजय हवा असेल ना, तर चांगल्या धावसंख्येकडे तुम्हाला वाटचाल देखील करावी लागेल. चांगली धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल, कारण की गोलंदाजी करत असताना तुमच्यावरचं प्रेशर थोडं कमी होईल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमवरती निश्चितच ज्यावेळी गोलंदाजी करतील त्यावेळी त्यांच्यावरती तो प्रेशर मात्र निर्माण होईल. तशी कामगिरी तुम्हाला आता मैदानामध्ये करावी लागेल. हा फटका अक्रॉस द बॅटने अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. थोडंसं आपण पाहतो ना की लेझी क्रिकेट आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आघाडीचे फलंदाज बाद झाले, 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय आणि त्यानंतर मात्र थोडंसं सावध आणि अगदी हलवारपणे क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज दीपकचं, तो देखील चांगली कामगिरी करतोय. हा मोठा फटका मात्र मारायचा होता, परंतु अगदी आपण पाहतो ना की बॅट अगदी वेगानं फिरली होती, परंतु चेंडू डिलिव्हर्ड अगदी उशिराने झाला. स्लोवर चेंडू आला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सातत्यपूर्वक आपण पाहतोय मागच्या मॅचमध्ये देखील ह्याच चुका आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय त्याच चुका सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका चांगला यावेळी बॅटच्या अगदी रडारमध्ये चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. फलंदाज जयेशच्या बॅटमधून येतो हा षटकार. हा षटकार आला आणि या षटकारानं आपण पाहतोय धाव फलकावरती. या फटक्यांची गरज आहे खऱ्या अर्थानं प्रथम बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय गणेश मोहिते 11 या टीमला. आणखीन एक पुनश्च मोठा फटका खेळायचा होता. क्रॉस बॅटर अगदी अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक अगदी धावत आला तोपर्यंत अगदी पाहतो ना आपण की दोन्ही फलंदाज 2 धावा कंप्लीट करतील एवढा वेळ मात्र दोघांकडे होता. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकावरती मात्र रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमला या रनची गरज आहे आणि त्या रन आता खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण रन्स जयेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. पुनश्च स्लोवर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी वेगाने चेंडू फेकले त्याच्यावरती प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु गोलंदाजीमध्ये थोडीशी व्हेरिएशन आणली. थोडेसे स्लोवर चेंडू मात्र फलंदाजांना थोडीशी धोकी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक आडव्या बॅटमधून टॅकनी क्षेत्ररक्षक आहे, परंतु बनेल दर्शक. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय मिड विकेटला क्लिअर करत असताना आणखीन एक चौकार जयेशच्या बॅटमधून. हा चौक अगदी आपण पाहतोय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 पर्व 7वे. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील आपण पाहतोय 9वी मॅच मैदानामध्ये चालू आहे. खऱ्या अर्थानं सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी या कर्जत विभागामधील अगदी तळागाळातील खेळाडूंना एकत्रित खेळायला मिळावं त्यासाठी मात्र या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. फार चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. हा लोअर फुलटॉस ऑन साईडला कन्वर्ट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. 1 धाव्याने आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 वरती. ही स्पर्धा अगदी तुम्ही घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. KTCच्या माध्यमातून ही स्पर्धा
तुम्ही अगदी लाईव्ह कव्हरेज देखील केली जाते. तुम्ही घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. अगदी क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतीये. नेहमीच आपण पाहत आलो KTCच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. हा फटका फसलाय. अगदी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं बीट करत त्याला चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत आपण पाहतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 26 धावा या 2 धावेच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकांचं देखील आपण करूया मनपूर्वक असं स्वागत. हा फटका देखील फसला आहे पुनश्च, परंतु यावेळी यष्टीरक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. जयेश जो खऱ्या अर्थानं चांगल्या धावसंख्येकडे आपल्या संघाला घेऊन जात होता तो इथून बाद झालाय. सव्वीसावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज सागरचं, ज्यानं पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय जयेश जो अगदी सलामीला आला होता त्याला मात्र बाद केलाय. आणि आता चौथा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज झालाय. समोर आपण पाहतोय गणेश. हा फटका देखील फसलाय. बॅक टू द बॉलर, मात्र कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेट. अप्रतिम कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय. यावेळी आवर फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतात की व्हाईट बॉल आला. KTC लाईव्ह साठी यांच्याकडून ना ऋषिकेश मोरेला. तर खऱ्या अर्थानं जे आमचे लाईव्ह खऱ्या अर्थानं थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते, जे KTCचे ऋषिकेश मोरे यांच्यासाठी खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. तर सन्माननीय प्रणयजी फाले यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अरे बाबा विद्या 11 दोन्ही टीमचे संघनायक टॉस साठी या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. तुळशीराम टोमरे ना, तर सन्माननीय तुळशीरामजी कवटे साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. चला नेक्स्ट मॅच साठी मयूर 11 आणि मिनू विद्या 11 या दोन्ही टीमना टॉस साठी यायचंय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 पर्व 7व्या मधली शेवटची मॅच आपण पाहतोय. मयूर 11 आणि त्यांना फाईट करेल मिनू विद्या 11. आपण पाहतो प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी धावफलकामध्ये आपण पाहतो 27 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. 28 धाव्यांचं टार्गेट आता मात्र ठेवण्यात आलंय महालक्ष्मी 11 या टीम समोर. आणि ते 28 धाव्यांचं टार्गेट आता सेट करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले दीपक आणि
संतोष ही सलामीची जोडसाकली आपल्याला पाहायला मिळतीये. आता इथून आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु ज्या वेळी आपण पाहितलं लो स्कोरिंग मॅच अगदी हाय व्होल्टेज ड्रामा देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु तो आता हाय व्होल्टेज ड्रामा इथे या मैदानावरती पाहायचा असेल ना तर गोलंदाजांना आता इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली गोलंदाजी इथून मात्र साकारावी लागेल. एक आपल्या गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूपासून मात्र एक मोमेंटम कॅचअप करावा लागेल आणि तो मोमेंटम अगदी शेवटपर्यंत गोलंदाजांना जर का पकडून ठेवला ना तर या धावा देखील डिफेन्स होऊ शकतात. चांगली गोलंदाजी आता इथून करायची आहे टीम स्वर्गीय गणेश मोहिते 11 या टीमला, कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना फक्त 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 28 धावांचं टार्गेट आता मात्र ठेवण्यात आलं आहे महालक्ष्मी 11 या टीम समोर. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड फटका, परंतु फ्लाइंग स्लिपला अप्रतिम क्षेत्ररक्षक. इथून मात्र चेंडू जर का निसटला असताना तर सरळ आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेरच देखील थांबला असता, परंतु त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुनश्च हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, अगदी कव्हर मधून डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत धावतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. तीन धावा धाव फलकावरती. हा जोरकास फटका खेचायचा होता, इथे मात्र कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बॅट अँड बॉलचं कोणतंही कनेक्शन नाहीये आणि एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. सिंगल डबलला आता मात्र प्राधान्य खऱ्या अर्थानं चांगलं एक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. हा फटका चांगला यावेळी अगदी एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. चांगलं क्रिकेट, संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे इथून मात्र ही मॅच आमच्यासाठी फार लांब नाहीये, त्यासाठी मात्र थोडंसं संयम आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी. बॉल थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, येतोय चौकार. आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत, अशा वेळी तुमच्यातलं सर्वस्व मात्र पणाला लागलंय आणि तुम्ही इथून मात्र चुक्या करतायत. हा फटका देखील क्रॉस बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये हा फटका सजवला गेलाय आणि रिझल्ट देखील आपण पाहतोय चौकार. चौकार आला आणि या चौकारानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 13. 28चा पाठलाग करत असताना 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पहिलं षटक इथून समाप्त झालंय. सलामीची जोड साकली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना चांगली इनिंग आतापर्यंत साकारतीये. थोडीशी फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ना की त्यांचे खांदे आपल्याला शोल्डर अगदी डाऊन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र या मॅच मध्ये थोडंसं संघर्ष करायचं होतं, परंतु ते संघर्ष करत असताना कुठेतरी आपल्याला लेझी क्रिकेट देखील पाहायला मिळतंय. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये, परंतु इथे प्रयत्न होताना देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळते धावा 13. हा फुलटॉस चेंडू अंपायर सांगतात की नो बॉल आहे. त्याला मात्र अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला हा फटका सजवला. एक धाव, एक अतिरिक्त धाव म्हणजे 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा असेल. आता इथून संधी असेल फलंदाजासाठी. हा शॉर्ट पिच होता. आडव्या बॅट मधून फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु अगदी आपण पाहतो हा चौकार आला फ्री हिटच्या चेंडूवरती आणि धावा संख्या जाऊन पोहोचली 19 माफी असावी 19 धावा. हा मिड विकेटला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलं. एकच धाव. 20 धावा आता धाव फलकावरती. अजूनही 8 धावांची गरज आहे. दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर 3-3 सामने मात्र लूज झालेत. तिन्ही सामने मात्र हरून मात्र ही चौथी मॅच दोन्ही टीमची आपण पाहतोय आणि नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीमने 3-3 मॅच मात्र जिंकल्यात आणि आता पॉइंट टेबल मध्ये हायएस्टला कोण राहणार त्यासाठी मात्र ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल.
दोन्ही टीम मध्ये. एकीकडे तुम्ही पाहताय मयूर 11 आणि त्यांना फाईट करेल मिनू विद्या 11. या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. हा फटका आलाय आणि या मॅच मध्ये आपण पाहतो ना की आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 26. म्हणजे आता फक्त उर्वरित 2 धाव्यांची गरज आहे. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्ती नाही. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. विजयासाठी 1 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहताय मयूर 11 त्यांना फाईट करेल मिनू विद्या 11. या दोन टीम मध्ये ही महत्वपूर्ण मॅच. पॉइंट टेबल मध्ये अव्वल दर्जाचं राहण्यासाठी मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मॅच मध्ये विजय संपादित करतोय महालक्ष्मी 11 हा संघ. चांगली कामगिरी शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिले गोलंदाजी करत असताना फलंदाजी स्वर्गीय गणेश मोहिते टीमला मात्र कमी धावेपर्यंत रोखलं आणि मात्र बॅटिंग करत असताना अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश केली आहे. शेवटच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही टीमला नेक्स्ट इयर